राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून रेशन धान्यामध्ये 5 मोठे बदल होणार आहेत। म्हणजेच रेशनधारकांनो, खऱ्या अर्थाने सर्व रेशनधारकांना येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच रेशनधारकांना वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ मिळत होते, परंतु रेशनधारकांना येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून या रेशन धान्यामध्ये सर्वात मोठे बदल होणार आहेत। इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढे मोठे बदल होणार आहेत। त्यामुळे आज खऱ्या अर्थाने सर्व रेशनधारकांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा, रेशनधारकांना हे जे रेशन धान्यामध्ये बदल होणार आहेत, तर याचा फायदा 100% पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना होणार आहे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी हे बदल 100% फायद्याचे सुद्धा ठरणार आहेत। तर या रेशन धान्यामध्ये जे 5 मोठे बदल होणार आहेत, तर हे 5 मोठे बदल कोणकोणते होणार आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत। परंतु रेशनधारकांना येणारे 1 जानेवारी 2026 पासून फक्त रेशन धान्यामध्ये बदल होणार नाहीत, तर रेशनधारकांना अजून मोठ्या प्रमाणामध्ये लाभ सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलं जाणार आहे। रेशनधारकांना पौष्टिकता मिळवून देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून रेशन धान्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल सुद्धा केले जाणार आहे। तर एकत्रितपणे आपण 1 जानेवारी 2026 पासून रेशन धान्यामध्ये जे 5 बदल होणार आहेत, तर ते 5 बदल कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यासोबत रेशनधारकांना 1 जानेवारी 2026 पासून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी किती निधी रेशनधारकांना वाटप केला जाणार आहेत आणि रेशनधारकांचे आरोग्य सुधारलं पाहिजे या दृष्टिकोनातून कोणकोणत्या वस्तू रेशनधारकांना वाटप केल्या जाणार आहेत, तर त्याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि जर तुम्ही वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ घेत असाल तर हा व्हिडिओ आवर्जून पाहायचा आहे, कारण इतिहासामधील सर्वात मोठे बदल या रेशन धान्यामध्ये होणार आहेत। आता याचा फायदा राज्यातील 52 लाख रेशनधारकांना होणार आहे। त्यामुळे सर्व 52 लाख रेशनधारकांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे, कारण सरकारच्या माध्यमातून 2 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे। जे रेशनधारक 1 डिसेंबर पर्यंत 2 कागदपत्रे जमा करतील त्याच रेशनधारकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलं जाणार आहे। त्याच रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पौष्टिकता मिळाली पाहिजे, आरोग्य सुधारलं पाहिजे या दृष्टिकोनातून रेशन कार्डवरती जास्त प्रमाणामध्ये वस्तू सुद्धा वाटप केले जाणार आहेत। त्यामुळे रेशनधारकांना तुम्ही सुद्धा लवकरात लवकर 2 कागदपत्रे काढायची आहेत आणि तुम्ही सुद्धा 1 डिसेंबरच्या अगोदर ही 2 कागदपत्रे जमा करायची आहेत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून हे जे धान्यामध्ये बदल होणार आहेत या बदलांचा फायदा तुम्हाला सुद्धा घेता येणार आहे। तुम्हाला सुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलं जाणार आहे आणि रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी ज्या वस्तू प्रदान केल्या जाणार आहेत तर त्या वस्तूंचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। तर बघा, रेशनधारकांना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या रेशनधारकांना रेशन कार्डवरती मिळणाऱ्या वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल, ज्या रेशनधारकांना रेशन कार्डवरती मिळणाऱ्या पैशांचा लाभ घ्यायचा असेल आणि ज्या रेशनधारकांना रेशन धान्यामध्ये बदल झालेला पाहायचा असेल त्यांना सुद्धा या रेशन धान्यामधील झालेल्या बदलांचा फायदा घ्यायचा असेल तर त्या रेशनधारकांनी 2 कागदपत्रे लवकरात लवकर जमा करायची आहेत। जे रेशनधारक 2 कागदपत्रे जमा करतील त्यांनाच येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवरती जे नवीन लाभ सुरू होणार आहेत त्याचा फायदा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा, रेशनधारकांना वर्षानुवर्ष तुम्हाला रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते आणि तुम्हाला सुद्धा माहिती असेल की रेशनचा गहू हा चांगल्या दर्जाचा चांगल्या क्वालिटीचा मिळत नव्हता, रेशनचा तांदूळ चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा मिळत नव्हता। हे सर्व राज्यातील रेशनधारकांना माहिती आहे, परंतु याच्यावरती कोणतेही रेशनधारक बोलत नव्हते। परंतु जे शहरामधील रेशनधारक आहेत तर त्या शहरामधील रेशनधारकांनी त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी जो अन्न पुरवठा विभाग असतो तर त्या पुरवठा विभागामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी दिलेल्या होत्या की रेशन कार्डवरती जो मिळणारा गहू आहे तर तो गहू चांगल्या क्वालिटीचा मिळत नाही, त्यामुळे आमचे आरोग्य धोक्यात असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे। कारण रेशन कार्डवरील गहू आणि तांदूळ हे चांगल्या क्वालिटीचे चांगले दर्जाचे नसल्याचे या ठिकाणी काही नागरिकांना वाटत होते आणि तशा प्रकारे काही संशोधन सुद्धा झालेले होते। तशा प्रकारच्या बातम्या सुद्धा पाहायला मिळालेल्या आहेत। म्हणजेच रेशनधारकांना अगोदर जे रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ मिळत होते तर त्याच्यामध्ये या ठिकाणी जास्त पौष्टिकता नसल्याचे या ठिकाणी बोललं जात
जात आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पौष्टिकता असलेले आता नवीन धान्य दिले जाणार आहे। म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून रेशनच्या धान्यामध्ये बदल होत आहे। म्हणजेच तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती जे गहू आणि तांदूळ मिळत होते तर त्याच्यामध्ये बदल होणार आहे। तर तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून रेशन कार्डवरती जे बदल होणार आहे तर ते बदल कोणकोणते होणार आहे, त्याचा आपल्याला कशा पद्धतीने फायदा होणार आहे त्याची माहिती सांगत आहे। त्यासोबत रेशन धारकांचे जीवनमान सुधारले पाहिजे, आरोग्य सुधारले पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या वस्तू दिल्या जाणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेशन धारकांना सरकारच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या कशा पद्धतीने सहकार्य केलं जाणार आहे त्याची माहिती सुद्धा सांगत आहे। परंतु रेशन धारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार रेशन कार्डवरती जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील, रेशन कार्डवरती तुम्हाला गहू आणि तांदूळ मिळवायचे असतील, रेशन कार्डवरती ज्या नवीन वस्तू प्रदान केल्या जाणार आहेत, दिल्या जाणार आहेत, तर या नवीन वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे 2 कागदपत्रे असणं बंधनकारक आहे। ज्या रेशन धारकांकडे 2 कागदपत्रे असतील त्यांनाच याचा लाभ येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून या लाभांचा लाभ फायदा घेता येणार आहे। त्यासोबत जे धान्यामध्ये बदल होणार आहे तर त्या धान्यामधील बदलांचा सुद्धा फायदा घेता येणार आहे। तर एकंदरीत रेशन धारकांना तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलं जाणार आहे, म्हणजेच तुम्हाला जे रेशन कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत तर हे पैसे किती दिले जाणार आहेत, कोणाकोणाला मिळणार आहे, त्याच्यासाठी पात्रता अटी शर्ती कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सांगणार आहे। त्यासोबत तुमचे आरोग्यमान सुधारलं पाहिजे या दृष्टिकोनातून पौष्टिकता असलेले जे धान्य दिले जाणार आहे तर ते पौष्टिकता असलेले धान्य कोणकोणते दिले जाणार आहे। त्यासोबत रेशन धारकांना जे 1 जानेवारी 2026 पासून रेशन धान्यामध्ये बदल होणार आहे तर हे बदल कोणकोणते होणार आहे त्याची माहिती सुद्धा सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील पिवळे किंवा केसरी रेशन धारक असाल तर हा व्हिडिओ आवर्जून पहा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे। या ठिकाणी तुमचा 100 आणि 101% फायदा होणार आहे। परंतु रेशन धारकांना या सर्वांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच रेशन धारकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा तर यांच्यामध्ये कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमधून सर्व रेशन धारकांना या ठिकाणी या लाभ या वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। अशा प्रकारे परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व रेशन धारकांना या सर्वांचा लाभ देणं शक्य होत नसतं, कारण राज्यामध्ये असे पण काही नागरिक आहेत की त्यांच्याकडे भरपूर जमिनी आहेत, ते मोठमोठे बागायतदार आहेत। राज्यामध्ये असे पण काही रेशन धारक आहेत की त्यांच्या घरामधील काही सदस्य सरकारी कर्मचारी म्हणून मोठमोठ्या हुद्द्याला लागलेले आहेत। राज्यामध्ये असे पण काही रेशन धारक आहेत की त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे, तरी पण ते रेशन कार्डवरती मिळणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ घेत आहेत। तर अशांवरती सरकारच्या माध्यमातून कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे। परंतु जे राज्यातील गोरगरीब रेशनधारक असतील, म्हणजेच ज्यांच्याकडे जमिनी नसतील, ज्यांच्याकडे जास्त पैसा नसेल, ज्यांच्याकडे या ठिकाणी सरकारी कर्मचारी नसतील, तर अशा रेशनधारकांना याचा लाभ दिला जाणार आहे। त्यासाठी सरकारच्या माध्यमातून 5 पात्रता लावलेल्या आहेत। राज्यामधील जे रेशनधारक 5 पात्रतांमध्ये पात्र ठरतील त्याच रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून या वस्तूंचा लाभ मिळणार आहे। आता बघा, रेशनधारकांना येणारे 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून रेशन धान्यामध्ये जे 5 मोठे बदल होणार आहेत, तर ते 5 मोठे बदल कोणकोणते होणार आहेत आणि याचा फायदा जो रेशनधारकांना होणार आहे, तर हा फायदा कशा पद्धतीने होणार आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। परंतु रेशनधारकांना मागच्या भरपूर दिवसांपासून, सरासरी मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून बातम्या फिरत होत्या की रेशनधारकांना रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत प्रत्येक महिन्याला सरकारच्या माध्यमातून पैसे देण्यात येणार आहेत। तर रेशनधारकांना तुम्हाला खरोखर पैसे वाटप केले जाणार आहेत का, आणि हे जर वाटप केले जाणार आहेत तर हे पैसे किती वाटप केले जाणार आहेत त्याची माहिती सुद्धा देतच आहे। त्यासोबत रेशनधारकांना गहू आणि तांदूळ याच्यामध्ये जास्त पौष्टिकता नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून ज्या दुसऱ्या अजून काही पौष्टिकता असलेल्या वस्तू दिल्या जाणार आहेत, तर या वस्तू कोणकोणत्या आहेत त्याची माहिती सुद्धा देतच आहे। बघा, रेशनधारकांना प्रत्येक वर्षी सरकार काय करत असतं की प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा वाटप करत असतं। म्हणजेच ज्यावेळेस या ठिकाणी गुढीपाडवा असतो तर त्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्व रेशनधारकांना 100 रुपयामध्ये आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। त्यानंतर या ठिकाणी जो आपला ह्यो सण असतो, तर तो सण म्हणजे या ठिकाणी लक्ष्मीपूजनाच्या नंतर येणारा सण असतो, तर त्या सणाला सुद्धा या ठिकाणी आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। त्यासोबत दिवाळीला सुद्धा आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। परंतु यावर्षी
दिवाळीला आनंदाचा शिधा मिळालेला नाही, त्यासोबत दसऱ्याला सुद्धा आनंदाचा शिधा मिळालेला नव्हता, गुढीपाडव्याला सुद्धा आनंदाचा शिधा मिळालेला नव्हता। त्यामुळे रेशन धारकांनी सरकारवरती मोठ्या प्रमाणामध्ये पत्र लिहिलेले होते, सरकारला या ठिकाणी विनंती केलेली होती की तुम्ही आम्हाला दिवाळीला आनंदाचा शिधा दिलेला नव्हता, परंतु आता नवीन वर्ष सुरू होत आहे, तर या नवीन वर्षाच्या निमित्तानं काहीतरी वस्तू तुमच्याकडून मिळाली पाहिजे, तर त्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामुळे राज्यातील 52 लाख रेशनधारकांमध्ये सकाळपासूनच आनंदाचे उत्साहाचे वातावरण पाहायला सुद्धा मिळत आहे। आता बघा रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या वस्तू वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यासोबत रेशनधारकांना रेशन धान्यामध्ये जे 5 मोठे बदल होणार आहे तर त्या बदलांची माहिती सुद्धा देतच आहे। परंतु रेशनधारकांना या रेशन धान्यामधील बदलांचा फायदा कोणाकोणाला होणार आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। बघा रेशनधारकांना राज्यामधील जे रेशनधारक या ठिकाणी या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील त्याच रेशनधारकांना रेशन धान्यामध्ये जे बदल होणार आहे तर त्या बदलांचा फायदा होणार आहे, त्यांनाच या ठिकाणी रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। त्याच रेशनधारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये विविध वस्तूंचा लाभ मिळणार आहे। बघा रेशनधारकांना रेशन कार्डवरती वर्षानुवर्ष गहू आणि तांदूळ मिळत होते, त्या गव्हामध्ये आणि तांदळामध्ये जास्त पौष्टिकता नसल्याने तुम्हाला येणारे 1 जानेवारी 2026 पासून रेशन धान्यामध्ये बदल करून विविध वस्तू देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। परंतु याचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही नवीन पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। तर बघा रेशनधारकांना याच्यामध्ये जी पहिले पात्रता लावण्यात आलेली आहे तर ते पहिले पात्रता म्हणजे राज्यामध्ये नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, तरच त्यांना याचा लाभ घेता येणार आहे। दुसरी पात्रता म्हणजे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजेत। तिसरी पात्रता म्हणजे रेशनधारक सरकारी कर्मचारी नसले पाहिजेत। चौथी पात्रता म्हणजे रेशनधारकांच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 5वी पात्रता रेशनधारकांकडे जर जमीन असेल तर ती जमीन 5 एकरांच्या पुढे नसायला पाहिजे। बघा जे रेशनधारक या 5 पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील त्याच रेशनधारकांना रेशन कार्डवरती मिळणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ घेता येणार आहे। त्याच रेशनधारकांना येणारे 1 जानेवारी 2026 पासून जे रेशन धान्यामध्ये बदल होणार आहे तर त्या बदलांचा फायदा होणार आहे। त्यासोबत या ठिकाणी जे पात्र ठरत असतील त्यांना रेशन कार्डवरती पैसे, रेशन कार्डवरती विविध वस्तूंचा लाभ मिळणार आहे। तर बघा रेशनधारकांना पात्रता सांगितली आहे। आता आपण जे 5 मोठे बदल होणार आहे तर त्या 5 बदलांची माहिती देणार आहोत। त्यासोबत रेशनधारकांचे आर्थिक या ठिकाणी अर्थ खातं चांगलं झालं पाहिजे या दृष्टिकोनातून जे सरकारच्या माध्यमातून अनुदान वाटप केलं जाणार आहे तर ते अनुदान किती वाटप केलं जाणार आहे आणि रेशन कार्डवरती गहू तांदूळासोबत ज्या वस्तू वाटप केल्या जाणार आहे तर त्याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे, त्यामुळे ही माहिती फक्त 2 मिनिटं काळजीपूर्वक पाहायची आहे। आता बघा रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार वर्षानुवर्ष गहू आणि तांदूळ मिळत होते, तर याच्यामध्ये आता बदल होत आहेत। आता बदल काय होत आहे ते लक्षात घ्या। बघा रेशन धान्यामध्ये जो पहिला बदल केला जात आहे तर तो पहिला बदल म्हणजे रेशनधारकांना अगोदर पैसे देऊन रेशन धान्य मिळत होतं, परंतु येणाऱ्या नवीन वर्षापासून तुमच्याकडून कमी पैसे घेतले जाणार आहेत, परंतु तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये म्हणजे अगोदर तुम्हाला 5-5 किलो देत होते तर आता यापुढे 7-7 किलो म्हणजे 2-2 किलोनी वाढवलं जाणार आहे। परंतु या वेळेसपासून तुम्हाला चांगल्या दर्जाचा, चांगल्या क्वालिटीचा गहू, चांगल्या दर्जाचा, चांगल्या क्वालिटीचा तांदूळ मिळणार आहे। त्यानंतर जे तुम्हाला दुसरी वस्तू मिळणार आहे तर ती दुसरी वस्तू म्हणजे रेशनधारकांना आता जर तुमचा जिल्हा 14 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आनंदाचा शिधा मिळणार आहे, कारण हे 14 जिल्हे आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांचे कुटुंबांचे जिल्हे आहेत, त्यामुळे 14 जिल्ह्यांमध्ये आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। तिसरी वस्तू म्हणजे रेशनधारकांना सरकारी योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दुसऱ्या पण योजनांचा लाभ घेता येणार आहे। आणि रेशन धान्यामध्ये जो 5वा बदल केला जाणार आहे तर तो 5वा बदल म्हणजे रेशनधारक जर KYC केलेले असेल, रेशनधारकांचं आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक असेल तर अशा रेशनधारकांना या ठिकाणी विहीर अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्यांना घर नसेल त्यांना घराचा लाभ मिळणार आहे, ज्यांच्याकडे शेती असेल त्यांना जोडधंदा म्हणून शेळी पालन योजनेचा लाभ मिळणार आहे, त्यासोबतच सोलरचा लाभ मिळणार आहे, विहिरी नसतील विहिरी मंजूर करून देण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने रेशन धान्य तर मिळणार आहे, त्यासोबत तुमच्यासाठी अजून 5 मोठे बदल केले जाणार आहेत। तर हे 5 मोठे बदल रेशनधारकांच्या 100 आणि 101% फायद्याचे आहे, त्यामुळे सर्वात अगोदर आपण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे। आणि रेशन कार्डवरती जे पैसे मिळणार आहे तर ते पैसे जे शेतकऱ्यांचे 14 जिल्हे आहेत तर त्या 14 जिल्ह्यांमध्ये वर्षानुवर्ष सुरू आहेत, आता नवीन वर्षापासून सुद्धा सुरू राहणार आहे। तर ते 14 जिल्हे डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, कारण हे शेतकऱ्यांचे जिल्हे असल्यामुळे हे पैसे वाटप होत